पण प्रगतीचा यंदा अवागतोय मी. सोन्यासारखी पोर आहे माझी, तिथं जाल तिथं सुख आणेल. होय तर काय, पण लय लांबचं थल नको बघू. म्हणजे वाडीतलाच किंवा गावातला जसं बरं ना. म्हणजे कसं पोरगी पण नजरेसामने राहते आणि जीवाला घोर नाही. आता आजकाल कोणता भरोसा देता येतोय काय? ते मोठी मोठी स्थला येतात आहे, डॉक्टर, इंजिनियर. पण माझी बहीण शांती, तिचा मोठा पोरगा संकेत, तो पाठी लागलाय. पण तो प्रगतीत जीव अडकलाय असं शांती सांगित होतं. अरे घरातलंच आहे ना, नाही पण म्हणता येत नाही. त्याचं त्यांना माहित नाही तुला काका. अरे हा गावकऱ्यांच्या पुढे न्याय करायला लागलाय. आणि आता ते काय वाडीतली पोरगीच पटवला नाही. आणि हा आजच नाही भाऊनू, गेले 3 दिवस बघताय मी. काय झालं एवढं? मांडी पण तशी चुपडी पडलेली. दुपारचं आणि रात्रीचं मी यायच्या आधीच तुम्ही मुरगुटी मारलेली असते. अहो काय झालाय काय नेमकं? आणि आधी घराशी चला, जेवून घ्या. तू कशाला तीनदा नाचतेस? स्वतःचं घर आहे ना, तिथं वाज निचाल पडून राहायचा. काय तर सांगा मला, माझी शपथ आहे तुम्हाला. परवा सूर्य आला होता घराकडे. माझी लायकी काय आहे ना ती दाखवून गेलाय मला. अरे कोणासाठी किती पण राब राब राबला ना तरी आपल्या हातात शेवटी मातीच उरते. त्याला काय वाटला भाऊ हा बाकीच्या बापसांसारखा आहे, फक्त आपल्या पोरांचा सुख बघणारा. पण भाऊ तसला माणूस नाही हो. झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट. अरे ह्या वाडी ठावऱ्यानं आजपर्यंत कुणाचा वाईट नाही केला. आणि तुझ्यासारखा समाजात हुदूला घालून चालत नाही. आणि त्यासाठी न्याय जोखायला लागतो. आज एखादा जर कायदा तू एका माणसासाठी केलास ना तर उद्या ताच कायदा 5-50 लोकांना लागू पडतो. आणि त्याचं पुढं काय परिणाम होणार आहेत ना तर आज बघायला लागतात. अरे लोकांना कायदे आता कळायला लागले. तेव्हा पंचायती होत्या, तेव्हा आतड्यांना पील मारून काय काय निर्णय घेतलेले ना तर आम्हालाच माहिती आहे. अरे त्याच्यामुळे किती संसार उद्ध्वस्त व्हायचं वाचविलं ना आम्हाला माहिती आहे.